तमाम लाडक्या बहिणींच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल झालेला आहे। तो बदल कोणता आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पैसे मिळत होते, त्याच्यामध्ये ई-केवायसी मध्ये सर्वात मोठी आता अपडेट आली। व कोणती अपडेट आहे ती तुम्हाला समोर पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। जसं तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे तुम्हाला मिळत होते, त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय होती ई-केवायसी। ई-केवायसी कोणत्या तारखेला दिली होती तुम्हाला 18 तारखेपर्यंत। आता 18 तारखेपर्यंत त्याच्यामध्ये काय आली, आता याच्यामध्ये मुदतवाढ झालेली आहे। तुम्हाला 18 तारीख दिलेली होती, 18 तारखेपर्यंत जर तुम्ही केवायसी केली नसती तुमचे पैसे तर बंद पडले असते आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी हा सर्वात मोठा धक्का पण बसला असता। कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांच्या मध्ये सर्व काही अटी आता शर्ती लागू झालेल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया सुरू असताना अलीकडे काही जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक संपत्ती महिलांनी उपस्थिती समस्या लक्षात ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार यांनी स्वतः ई-केवायसीसाठी सर्वात महत्त्वाचा अपडेट काढला होता। 18 तारखेपर्यंत ई-केवायसी करण्याचा निर्णय पण दिला होता। इथं पाहू शकता त्यांनी स्वतःहून पण सांगितलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा अपडेट काय काढलेला ते पण तुम्हाला आता इथं पाहायला मिळणार। अपडेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 18 तारीख दिली होती, पण आता त्याच्यामध्ये मुदतवाढ केली आहे। कारण की तुम्हाला माहिती आहे का लाडक्या बहीण योजनेचं म्हणजे आधार कार्ड अपडेट, त्याच्यामध्ये खूप काही आता अपडेट राहिलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी म्हणजे जर तुम्ही ई-केवायसी जर करायची असेल तर तुम्हाला आता 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही केवायसी करू शकता। बालविकास मंत्री इथं पाहू शकता, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतःहून पण ट्विट केला आहे आणि महिलांना पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे काही महिलांना संबंधी आधार कार्ड क्रमांक OTP प्राप्त करणे शक्य झाले आहे। अशा परिस्थितीत अपूर्ण केवायसी प्रक्रिया मुदतवाढ देणे आवश्यक आहे। जसे की तुम्हाला माहिती आहे का तुमचे वडील वाढले असतील किंवा तुमचे पती वाढले असतील, त्याच्यामध्ये केवायसीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट तुम्हाला वेगळे लावावे लागतील, त्याचा OTP नाही येणार आणि त्याचे आधार कार्ड मॅच नाही होतील। तेव्हा त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जसं तुम्हाला माहिती सरकारने लक्षात घेऊन येतात तसेच त्या महिलेचे पती किंवा वडिलांची हयात नाहीत किंवा महिलांचे घटस्फोट अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित बघू शकता मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची अद्ययाप्रत सादर करणे। तुम्हाला माहिती आहे त्याची प्रत तुम्ही सादर जर केली न्यायालयाची असो किंवा घटस्फोटची असो, किंवा तुम्हाला माहिती आहे का जर तुमची ती वडील वाढले असतील, पती वाढले असतील, त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र जे तुम्ही दिलं त्यामध्ये ॲड केलं, तुम्हाला तिथं काय तुम्हाला माहिती तुमच्या पतीची जी केवायसी आहे ते पूर्ण होऊन जाईल आणि तुमची ई-केवायसी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा अपडेट नाही। या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणत्याही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणामुळे योजनेतून वंचित राहू नये याकरता ई-केवायसी प्रक्रिया ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। विस्तारित कालावधी लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहनही महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केली आहे। महिलांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदित्य तटकरे यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे, जर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर तुम्हाला तिथं टेन्शन घ्यायची जरूरत नाही। कारण की तुमची ई-केवायसी जी प्रक्रिया आहे आदित्य तटकरे स्वतःहून ट्विट केला आहे आणि महिलांना स्वतःहून सांगितलं आहे की तुमची जर ई-केवायसी कंप्लीट झाली नसेल तर तुम्हाला काहीच करायची जरूरत नाही। कारण की ई-केवायसीसाठी जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते तुम्हाला स्वतःहून सांगितलेले आहेत। त्याच्यामध्ये जर तुमचं आता तुम्हाला पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्यासाठी तुम्हाला काय करणं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी केवायसी आहे, केवायसी प्रक्रिया राज्यातील अनेक ठिकाणी आलेल्या नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण शक्य झाली नाही। इथं होऊ शकता त्यासाठी आनंदाची बातमी तुम्हाला माझी ई-केवायसीची तारीख आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढ झाली आहे। योजनेला अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी ई-केवायसी पूर्ण करावी। जी ई-केवायसी प्रक्रिया आहे विधवा, एकल, घटस्फोटित महिला तसेच राज्याचे महिलांचे वडील हयात झाले असतील तर महिलांनी आवश्यक फेरबदल त्याच्यामध्ये कागदपत्र त्याच्यामध्ये ॲड करावे। त्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे मी मृत्यू प्रमाणपत्र असो, घटस्फोटित प्रमाणपत्र असो किंवा कोर्टाचं तिथं पत्र असो ते तुम्हाला ॲड करावं लागेल। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी आहे ती प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल। आणि पूर्ण करायसाठी तुम्हाला काय त्याच्यामध्ये मुदतवाढ पण दिली। मुदतवाढ तुम्ही इथं पाहू शकता, सर्वात महत्त्वाची मुदतवाढ तुम्हाला किती दिली, 11 नोव्हेंबर 18 नोव्हेंबर दिली होती 2025 पर्यंत। त्याची काय होती याच्यामध्ये मुदतवाढ म्हणजे तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही करू शकता। याच्यामध्ये कुठलाही
प्रॉब्लेम असला तर तुम्ही कमेंटमध्ये तुम्हाला काय करू शकता, रिप्लाय देऊ शकता आणि कमेंटचे उत्तर मी देण्याची कोशिश करणार. त्यामुळे तुम्हाला काय करणं पडेल, या स्पेशल अपडेट चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण की असे इंटरेस्टिंग आणि नॉलेजेबल व्हिडिओ फक्त आमचे स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. आणि तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असो तो तुम्ही विचारू शकता. KYCचं लाडक्या बहिणीचं नवीन फॉर्म भरणं असो, आणि तुम्हाला माहिती आहे KYC जर फॉर्म भरता येत नसेल तर तुम्हाला कसा भरायचा ते बी सांगणं असेल, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बनवून दाखवून. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.